जन्माला त्याच्या आजी फळ झाली जन्माला त्याच्या आजी फळ झाले साठी तुम्ही सांभाळले खाली उभे राहिलेले खाली बसले तरी चालतील आणि निघून गेले तरी चालतील जन्माला त्याच्या आजी फळ झाले साठी तुम्ही सांभाळलेली संधी बहिणीला सदी खंती कृत्य कृत्य झालं इच्छा केली ती पावलं तुका म्हणे काळाचा करून शिके बळ तुम्ही सांभाळलेली संधी बहिणीला सदी खंती पांडुरंगा करू प्रथम करू जन्माला त्याच्या आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळलेली संधी बहिणीला सदी खंती कृत्य कृत्य झालं इच्छा केली ते पावलं तुका म्हणे काळाचा करून शिके बळ तुम्ही सांभाळलेली संधी बहिणीला सदी खंती विठाला 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 जन्माला त्याच्या आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळलेली संधी प्रसंगी काय बसा तिथं किती शिकित दमल्या सुद्धा ज्ञान परमेश्वर परमात्मा सोडले तो सतत सतत श्री शेत वडे मग मारा पुष्कळ इंदुराचे मला तुकुमार येतो तुकारामाच्या खात्यात तीन चार जण सगळ्यांच्या भंडारातला मानवी जीवनाची सफलता केव्हा झाली हे सांगणारा मग काय आपण तुकाराम मारता तुकारामाच्या खात्यात दिला चार जणाच आहे आणि अभंगाला सुरुवात केल्यावर 2-3 मुद्दे आज किती घेतलेला अभंग तुकोबरायांच्या खात्यातील एक कडवे 4 आहे आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबराय जीवनाची सफलता सांगतात प्रश्न असा आहे कोण तुकाराम महाराज उत्तर असं त्याचं जगाच्या इतिहासात माऊलीनंतर समाधी नाही तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही पुन्हा ऐका गंधर्वानंतर गाणं नाही माशानंतर पोहणं नाही गरुडानंतर भरारी नाही मारुतीनंतर ब्रह्मचारी नाही रावणानंतर श्रीमंती नाही चंद्रानंतर शीतलता नाही सूर्यानंतर तेजस्विता नाही मेघानंतर उदारता नाही कर्णानंतर औदार्य नाही आईनंतर प्रेम नाही मानव आईनंतर प्रेम नाही साधूनंतर कृपा नाही देवानंतर आशीर्वाद नाही आणि मानवानंतर बुद्धी नाही हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ इट इज कम्प्लिटली झिरो माणूस किती चांगला असेल आणि त्याला जर बुद्धी नसेल तर त्या माणसाची किंमत शून्य आहे गडीत एखादालाही पण गडी नाही गडीत एखादालाही पण गडी नाही याचा अर्थ असा आहे उत्तर दिलाय का गडीत किती सुंदर असू द्या नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही तसं बुद्धी नसलेला माणूस फायद्याचा नाही माणसाची किंमत माणसाच्या ज्ञानावर अवलंबून असते व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावर गडी दांडगा नाही श्रीमंत नाही भेजा नाही आणि श्रीमंताला भेजा नसतोच म्हणून तो श्रीमंत असतो श्रीमंत तो का असतो कारण ज्याला तब्येत जास्त असते त्याला बुद्धी कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती हमखास डोक्यात कमी असतात म्हणजे जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात
प्युअर मुख्या माझाची महाराज. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. त्याचं उत्तर ऐकायचं ना. आता सुरुवात झाली अभंगाला फक्त टच मध्ये राहायचं. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबा राहायचा आहे. अभंगाला कडवे 4 आहेत आणि आपण अभंगाचा पहिला मुद्दा असा मांडलाय, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही आणि माणसानंतर बुद्धी नाही. बुद्धी नाही कारण ते ज्ञान इतरांमध्ये नाही. मग तुम्ही म्हणाल माणसामध्ये असं काय आहे का ते इतरांमध्ये नाही? त्या 14 गोष्टी आहेत. 14च्या 14 जेवढ्या ध्यानात राहतील तेवढ्या ध्यानात ठेवा. जनावरात आणि माणसात एकूण 18 फरक आहेत. 18च्या 18 लिहून घ्या. 1, गाढवाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. मग गाढव राखेत लोळला काय, श्रीमंत गादीवर लोळला काय? लोळतोच ना. आनंदात एवढा काय फरक आहे? परत मी बाकी आहे का? तुला जर गडीच लागतो बाकीच्या इतर तुम्ही घरी गेले वाक्य दिलंय का? 1, पुढे 3रं वाक्य, पुत्र्याला पिलं पैदा करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. विषयात आहे काय? वाक्य लिहून ठेवायचं. विषयात आनंद आहे पण तृप्ती नाही. विषय कसे आहेत माहितीये? अग्नीमध्ये लाकडं टाकत राहा, अग्नी भडकत राहणार. अग्नीमध्ये लाकडं टाकत राहा, अग्नी भडकत राहणार. या मनामध्ये विषयाला थारा देत राहा, काम खवलत राहणार आणि वाईट कृत्य घडतच राहणार. कामाला जोपर्यंत तुम्ही खप्पाने घालता तोपर्यंत काम कधी तृप्त झाला नाही. कामाला वय नाहीये, वय नाहीये. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली तर माणसं हसतात त्याला. चुकीचं आहे ते. होतं त्याला बायको, ते फक्त वयाने जमलंय. माणसाच्या 2 गोष्टी कधी म्हाताऱ्या होत नाही. 1, माणसाची वासना म्हातारी होत नाही आणि 2, माणसाचं मन म्हातारं होत नाही. काही वय किती हो द्या, वयाचं काय नाही. तो मराया जरी लागला तरी विषय त्याला सोडित नाही. मला हे कधी ध्यानात ठेवायचं. मला आता सुरुवात झाली, फक्त पटापटा पटापटा तुम्ही बोलत जायचं. समान, काही शंका? आर सगळ्यांना समान. 2, निद्रा सगळ्यांना बोलत जा समान. निद्रा सगळ्यांना समान, भय सगळ्यांना समान आणि मैथून सगळ्यांना समान. मग बैलाला हर माणसाला हर, बैलाला निद्रा माणसाला निद्रा, बैलाला भय माणसाला भय, बैलात मैथून माणसात मैथून. नाविन्य काय असेल? त्या 4 गोष्टी सगळ्यांना बोला जा. 4 गोष्टी सगळ्यांना समान आहे. मी तुम्हाला एकूण 18 सांगणार होतो. झालं किती? 4. आता शिल्लक किती व्हायला? 14. आता 14च्या 14 लय वारी काय? त्याच्या 18 सोडून द्या. त्याच्या किती गेल्या? 4. माणूस जेवला काय? धाब्यावर, बैल जेवला व्यवहारी काय? त्याचं एवढं खेद मानायचं नाही. नाही कसं होईल? नामानं. चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. केले कर्म झाले त्यांचे भोग, केले कर्म झाले, केले कर्म झाले त्यांचे भोग, केले कर्म झाले त्यांचे भोग, केले कर्म झाले त्यांचे भोग, केले कर्म झाले त्यांचे भोग. Hare
असं मोकळं झालं पाहिजे. मागच्या माईकडे लावायचं रे. चला थोडं माग तेव्हा माग म्हणजे कुठं जायचं का तिथं खूप जायचं आपल्याला. किती झाले तर तशी 14 होते, 18 होते, 5 झाले. 8 निद्रा ते सोडून द्या. हात 1 बोलणे 2 आणि बोलणे 2 आणि चांगलं बोलावं. शेवटी 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 बरं तेव्हा केले गोरा कोणते पोरं हे बघा. चला हे पोरं तुझ्या मागे विढाला 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 काय होतं. एकदा जो कीर्तन खास ऐकणारा माणूस आहे ना त्याला विक्षेप चालत नाही. आता तुम्हाला करंट लागला ना अभंगाचा मग त्याला मजा राहत नाही. विक्षेप नाही चालत. हात 1 बोलणे 2 आणि हसत जा आणि आज्ञा घेऊ नये म्हणून तुझं पहिला औषध. आज तुमचा काळ जो आहे आज तुमचा जो काळ अनुकूल आहे तो उद्या असेलच असं नाही. तरुण मंडळी मला सांगा तुमच्या अंगातलं रक्त कायम असं राहील असं तुम्हाला म्हणायचं. फार तुमचे मित्रांचे तुम्हाला फोन येत येतात तुम्हाला माणूस की असं समजायचं तुम्हाला.